जय राम कृष्ण हरे जय जय राम। या बाईसाहेब बसा, मी ताई साहेबांना बोलवून आणतो। अहो 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 आम्हाला रमाबाईंना भेटायचंय अहो। चला बसूया। आता इथे अन्नपूर्णाबाई भांडारकर असायला हव्या होत्या ना। त्यांची आणि रमाबाईंची चांगली ओळख आहे। आता त्या मुंबईहून कधी येणार कोणास ठाऊक। काळजी करू नका, त्यांचे येणे होणारच। अहो माधवराव भांडारकर आणि आमचे हे या तिघांची मैत्री ठाऊक आहे ना तुम्हाला। अहो महिना 2 महिने झाले ना की काहीतरी निमित्त काढून तिघे भेटल्याशिवाय म्हणून राहायचे नाहीत। मग आपणही आग्रह करू, भांडारकरांना सांगू अन्नपूर्णाबाईंना घेऊन याच म्हणून। ही अगदी उत्तम कल्पना आहे हो। नाही येत आहे तोपर्यंत गुळ पाणी घ्या। अहो आम्ही आता घेऊनच निघालोय। हो का? हो बर। अगो बाई कोण भेटावयास आले आम्हाला? नमस्कार करते। अहो सगळे नमस्कार करताय। अहो कोण? आपण तुम्ही आहात तरी कोण सगळ्या? अहो वहिनी ओळखलं नाहीत का? अहो या आपल्या काशीनाथ बुवा खरे आहेत ना, त्यांच्या सुनबाई। काय गो? अहो नाही, मी सौ सरस्वती गणेश वासुदेव जोशी आणि ह्या ना सौ सरस्वती सदाशिव बल्लाळ गोवंडे। अगो बाई सगळ्यात सरस्वती दिसतायत। तुझ्या ध्यानात आले का? काय? अगो ह्या नक्कीच आपल्या घरातल्या त्या महासरस्वतीच भेटाव्यास आल्या असतील। आमच्या रमेशच भेटाव्यास आलायत ना तुम्ही? हो हो हो। कळले का वहिनी? ती सगुणा देव शिकवणी घेत गावभर जशी हिंडत होती ना, तसलाच काहीतरी उद्योग करायला आलायत वाटते ह्या। काय? नाही तसे नाही, आम्ही साऱ्या जणी मिळून ना। अरे आपण कधी आलात? नमस्कार करतो। आयुष्यमान भव। ताई काकू या आमच्या सार्वजनिक काकांच्या पत्नी। झाली हो आमची ओळख। बरे पण आपण अशा बाहेर का उभ्या आहात? चला चला या 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 या। चला चला। अगो बाई किती सुरेख वाडा आहे नाही? तर सुरेखच आहे। अगो बाई आपण नमस्कार करते। हा सुखी राहा, आयुष्यमान भव। बसा ना आपण। बसून घ्या तुम्ही। बसा काका। हा बसा। रमाबाई आमच्या स्त्री विचारवती या सभेविषयी आपण ऐकलेच असेल। हो, स्वतःकडून आणि अन्नपूर्णाबाई भांडारकरांकडून ऐकले होते। यासाठी स्त्रियांनी एकत्र जमून स्त्री शिक्षण आणि एकूणच स्त्रियांची प्रगती हे उद्दिष्ट ध्यानी ठेवून आपले विचार मांडावेत अशी या सभेची कल्पना आहे। त्यासाठी साऱ्या शिक्षणप्रेमी स्त्रियांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे। शिवाय एकत्र जमल्यामुळे नवनवीन कल्पना समोर येतात आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि लोकात याविषयीच्या जागृतीसाठी या साऱ्याचा उपयोग होतो। तेव्हा रमाबाई आपण या सभेच्या रीतसर सभासद व्हावे अशी आमची इच्छा आहे। तेव्हा तुम्ही सभासद व्हाच। म्हणजे स्वतःनी सांगितले तर सभासद होण्यास हरकत नाही माझी। या उत्तम कामात आमची हरकत तर सोडा, उलट आमचा सक्रिय पाठिंबाच असेल।
वा. तर मग मी तयार आहे सभासद होण्यास. उत्तम. मग या सभासद अर्जावर तुमची सही लागेल. बरे. पांडोबा, जी जी, दौत आणि बोर आणतो पटकन. आम्ही अर्ज भरूनच ठेवला होता. फक्त तुमची सही शिल्लक होती. यांची आधीच सगळी तयारी झालेली दिसतीये. नाही, लक्षणे काही बरी दिसत नाहीत हो ताई. रानड्यांचे नाव बुडालेच म्हणून समज. मग काय नाही तर काय. घ्या जी. अगो बाई, रमाबाई, इंग्रजीत सही केली आहेत तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा, उत्तम प्रगती आहे माधवराव. रमाबाईंनी इंग्रजीतून सही केली. खूप आनंद झाला. रमाबाई, स्त्री विचारवती सभेच्या वतीने मी आणि सौभाग्यवती सरस्वती गोवंडे आणि आमच्या या साऱ्या भगिनी यांच्या वतीने नवीन सभासद म्हणून आपले स्वागत करतो. थँक्यू. अगो बाई. आई, नमस्कार करतो. सुखी राहा. दाजी, किती दिवसांनी पाहते रे तुला. अण्णा, आयुष्यमान भव. खरेच दाजी, तू आलास आणि घरात कसे चैतन्य आले पहा. अहो, तुमच्या आत्या. डोळ्यात का हो. पाणी. सुखी राहा. दाजी, किती वाढलास रे. आई काय हे? अरे, आईची माया आहे ती दाजी. त्यात तू दूर राहतोस, त्यामुळे तीच तसे वाटणारच. काळजी वाटते तीच. असो, पण तूच मुद्दामून तार करून बोलावून घेतले याचे कारण तुझा विवाह निश्चित केला आहे. अण्णा, होय. मी पाहिले हो मुलगी. अगदी सुरेख आहे, सुलक्षणी. आता तुम्ही ठरवली आहे म्हणजे मुलगी चांगलीच असणार. जवळचाच मुहूर्त धरावयाचे चालले आहे. दाजी, आलायस खरा, पण अण्णा 2 महिने मुहूर्त नाही या लग्नाचा. आत्ताच बापट गुरुजी भेटले होते रस्त्यात. अरे देवा. अरे देवा नाही, बरे देवा म्हणा. नाही, निदान सवड तरी मिळेल लग्नाच्या तयारीला. अण्णा, आणखी एका गोष्टीची तयारी करायची आहे असे मी ठरवले आहे. कसली रे गोपाळा. म्हणजे अरे गोपाळा, काय ते स्पष्ट बोल. अण्णा, मला बडोदे संस्थानाच्या पागा सांभाळण्याची चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळते आहे. अगो बाई,
बडोद्यास? होय, माझा एक मित्र आहे मिरजेचा, तो तेथे स्थायिक झाला आहे. त्यास आपल्या पागा आणि माझ्या कौशल्याबद्दल माहिती होती. त्यामुळे पगार चांगला 200 रुपये आहे आणि कुटुंबासह राहण्याची उत्तम व्यवस्थाही. अरे म्हणजे तुम्ही हो, मी सरस्वती आणि मुलास घेऊन बडोद्यास जाईन म्हणतो. अण्णा, येथेही दुष्काळी परिस्थिती आहे. पागाही जळाल्या, उत्पन्नही तेवढे नाही. आतापर्यंत अण्णाच कष्ट करीत प्रपंच चालवत राहिले. अण्णा, आता थोरला मुलगा म्हणून ही जबाबदारी मला उचलावी असावी. आम्ही जातो. तिकडे सारे स्थिरस्थावर झाले की आपणच बोलवून घेऊ. आपण आता विश्रांती घ्यावी असावी. आम्ही कष्ट करू. होय ना रे दाजी? हो तर. गोपाळा, गोपाळा, या बाप्पाच्या जन्माचे याहून मोठे सार्थक ते कोणते? वा, इंग्रजीमध्ये मोठीच मजल मारलेली दिसते तुम्ही रमाबाई. नाही नाही, असे काही नाही. एखाद दुसरा शब्द येतो तेवढेच. शिकले नाही मी अजून. तर तेवढेच बाकी आहे हो. नाही, इंग्रजी शिकून आता आमच्या रमाबाई विलायती मड्डम होणार. घराण्याचे नाव नको का काढावयास? रमाबाई, उद्या सायंकाळी आमच्या वाड्यावर हळदी कुंकवाचा समारंभ योजला आहे. तेव्हा घरातील सगळ्या सवाष्ण बायकांना घेऊन अगत्य यायचंय हो. अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे बरे. नक्की यायचे हो, नक्की. आणि नुसते यायचे नाही हो. हळदी कुंकवानंतर पुराणातील स्त्रियांशी संबंधित एखादी कथा वाचून दाखविण्याचा आमचा प्रघात आहे हो. आणि उदयिक ही कथा वाचून दाखविण्याची जबाबदारी तुमची आहे. अगो बाई, इतके नवल नको हो वाटायला. तुम्ही किती सुरेख निरूपण करता हे कळले आहे हो आम्हाला माधवरावांकडून. तेव्हा ठरले, उद्याची कथा तुम्हीच वाचायची. मोरोबा, शोक आवरा. भाऊसाहेब, अहो हे तिसऱ्यांदा झाले हो. काय नक्की आहे काय नशिबात कळत नाही. मोरोबा, आपल्या ललाटावरती पत्नीचे सुख नाही हेच खरे. काय बाळंबाची? आई गेली, अहिल्या गेली, पाठोपाठ गंगाई गेली. आता जगायचं कशासाठी सांग ना माई. घराण्याला बहुशवा म्हणून हे प्रयत्न 3दा, पण 3 वेळेला बहुशता मिळाला नाही. उलट हे नशिबी आले. आता जगण्यात काय अर्थ आहे भाऊसाहेब? असे अभद्र का बोलतो आहेस मोरोबा? अरे, आम्ही कोणीच नाही का तुझे? तार मिळाल्याबरोबर आलो की नाही धावत? असा हताश नको होस. यात देवाची काहीतरी योजना असावी असे म्हणायचे. अजून काय? कसली योजना माही? माझ्या नशिबाचे हो घेत झालं. शांत व्हा, शांत व्हा.
मृत्यूचे काय होतं अगं बाई, आणि त्यात हा प्रवास केलात तुम्ही. बाबा यांना खोलीत घेऊन जा. मी पटकन काढा आणि लेप घेऊन येते. अहो तुम्ही जरा विश्रांती करा, मी आलेच. म्हणजे जसे वाळंबाची अशी कळ मारते विचारू नका. प्रवासाचा त्रास झाला. होय. अरे देवा. रमाबाई, तुम्ही तर बाजीच मारलीत. आम्हाला फारच आनंद झाला आहे. थांबा. हे घ्या, हा एक आणा आमच्याकडून तुम्हास बक्षीस. अगं बाई, थँक्यू. पण थँक्यूच्याही पुढे जाऊन थेट सहीपर्यंत धडकली तुमची इंग्रजीची गाडी. अहो पण हे सही करण्याचे शिकलात कोठे? आबा भाऊजींकडून शिकते आहे ना थोडे थोडे, तसाच सहीचा सुद्धा सराव केला. नुसती आपली चेष्टा करा माझी सारखी. अहो इतका हट्ट केला तरी सुद्धा स्वतःनी मनावर घेतले नाही शिकविण्याचे. मग काय करणार, शिकते आहे आपले जमेल तसे आबा भाऊजींकडून. अहो रमाबाई, तोही अजून स्टुडंट आहे. त्याच्याकडून काही चूक झाली तर तुमच्या मनात तसेच राहील. असे अर्धे मुर्दे शिकून काही उपयोग नाही. हे पहा, जनाना मिशनच्या मिस हरफर्ड म्हणून आहेत. त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. त्या येतील तुम्हाला शिकवण्यासाठी. खरे? किती खरेच. माझी इंग्रजी शिकवणी सुरू होणार. अहो रमाबाई, ही खरी वेळ आहे. कसली? अहो तुमचे आवडते थँक्यू म्हणावयाची. स्वतः. अहो खरेच थँक्यू. माझ्या 2 मौल्यवान भेटी